नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, माझे नाव रवी आहे. माझे वय जवळपास 17 वर्ष आहे. मागच्या 15 दिवसाआधी माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला. तेव्हापासून ती अंथरुणाला खिळूनच होती. आईला तिच्या पलंगावर कुठेही जाता येत नव्हते. त्यामुळे घरातल्या कामासाठी आणि तिच्या सेवेसाठी मावशी घरी आली. मावशी माझ्या आईची म्हणजे छोटी सख्खी चुलत बहीण होती. ती माझ्या आईपेक्षा लहानच होती. मावशी दिसायला तर खूपच सुंदर होती. एका हिरोईनला पण मागे टाकेल असे तिचे सौंदर्य होते. मावशी घरी आल्यावर घरातलं कामच सांभाळू लागली. तसेच माझ्या आईची सेवाही चांगली करत होती. माझी व माझ्या पप्पांची पण काळजी घेत होती. एके रात्री आमचं जेवण झाल्यावर माझे पप्पा मला म्हणाले, रवी, आता तू रूममध्ये जाऊन झोप, असे म्हणून ते निघून गेले. मी त्यांचे काही ऐकलेच नाही, कारण मला टी व्ही बघायची होती. मी हॉलमध्ये बसून टी व्ही बघत बसलो होतो. तेव्हाच मी बघितले की पप्पा मावशीसोबत त्यांच्या रूममधून बाहेर आले. मावशी खूपच सुंदर दिसत होती. तिचे केस विस्कटलेलेच होतेच. त्यावेळेस मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. पण आता रोजच पप्पा मावशीला त्यांच्या रूममध्ये घेऊन जात होते. मी खूप वेळा मावशीला पप्पांसोबत त्यांच्या रूममध्ये जाताना पाहिले होते. माझ्या मनात या दोघांच्या संबंधाबद्दल खूप काही प्रश्न उठले होते. माझी आई आजारी होती, त्यामुळे आईची मला खूप काळजी लागली होती. पण माझ्या मावशी आणि पप्पामुळे जे काही चाललं होतं ना, ते माझ्या समजण्याच्या पलीकडेच होतं. एके रात्री मी हॉलमध्ये टी व्ही बघताना मला पप्पांच्या रूममधून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले होते. तेव्हा मी माझ्या रूममध्ये न जाता हॉलमध्येच बसून मावशीची वाट पाहू लागलो. खूप वेळ निघून गेल्यानंतर मावशी पप्पांसोबत त्यांच्या रूममधून बाहेर आली. ती खूपच थकलेली होती. तिच्या साडीचा पदर, तिच्या मिऱ्या अस्तव्यस्त होत्या. ती घामाने तर ओली चिंबल झालेली होती. ती इकडे तिकडे न पाहता तिच्या रूममध्ये निघून गेली. मी विचार करू लागलो की मावशी रोज पप्पांच्या रूममध्ये का जात असेल बरं. ते जाणून घेण्यासाठी मी तिच्या मागे मागे तिच्या रूममध्ये गेलो. जेव्हा मी तिच्या रूमचा दरवाजा उघडला, तेव्हा मी पाहिले की मावशी खूपच थकली होती आणि ती तिच्या कमरेला बाम लावण्याचा प्रयत्न करत होती. जशी ती मागे वळली तेव्हा तिने मला पाहिले आणि दरवाजात मला पाहून ती थोडी हडबडलीच. मला तिच्या चेहऱ्यावर घाम दिसून येत होता. मी मावशीला विचारले, मावशी, तू रोज पप्पांच्यामध्ये तू रोज तुझ्यामध्ये आणि पप्पामध्ये का जाता बरं? तिथून विचित्र आवाज कसले येत असतात. तेव्हा मावशी काही बोलणारच होती, पण पाठीमागून माझे पप्पा आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले, रवी, रात्रीचे 12:30 वाजले आहेत बेटा, आणि तू अजूनपर्यंत झोपला नाहीस. विनाकारण तू तुझ्या मावशीला का प्रश्न करत आहेस? मी तुला सांगितलं होतं ना, रात्रीचे जेवण झाल्यावर तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोपत जा म्हणून. पण अजूनपर्यंत तू हॉलमध्येच बसून टी व्ही बघत आहेस. त्यावेळेस मी पप्पावर रागून माझ्या रूममध्ये निघून आलो. रात्रभर मावशी आणि पप्पा एकाच रूममध्ये होते. दुसऱ्या दिवशी चहा पिताना मी पप्पांसोबतच बोललेलोच नाही, कारण त्यांनी मला रात्री मावशीच्या समोरच विनाकारण ओरडले होते. माझ्या सुंदर आणि हिरोईनसारख्या मावशीच्या समोर पप्पाने माझ्यावर रागवले होते. मला असं शांत बसलेलं पाहून मावशी माझ्याजवळ येऊन माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागले. तेव्हा पप्पा मावशीकडे बघू लागले. मावशी म्हणाले, रवी, तू तर माझ्या मुलासारखा आहेस आणि मला माहीत आहे की तू रागाने एवढा लालबुंद का झाला आहेस म्हणून. रात्री पप्पांनी तुला माझ्यासमोर ओरडले म्हणून तू नाराज आहेस ना? मग मावशी पप्पांना म्हणाली, मुलगा तर मोठा झाला आहे. याच्यासोबत मोठ्या आवाजात बोलणे काही ठीक नाही. याच्या आधी माझ्या पप्पांनी मला खूप ओरडले होते, पण आज पहिल्यांदाच पप्पा मला सॉरी म्हणाले. पप्पाच्या तोंडातून सॉरी शब्द ऐकून मला जरा चांगले वाटले आणि मी लगेच पप्पांसोबत बोलू लागलो. त्यानंतर आम्ही तिघे मिळून हसत जेवण केले. पप्पाने मम्मीसाठी जेवणाचे ताट तयार केले होते. थोड्या वेळानंतर पप्पा त्यांचा डबा घेऊन ऑफिससाठी निघून गेले. पप्पा निघून गेल्यानंतर मावशी पण तिच्या रूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने मी माझे जेवण संपवले आणि मावशीच्या रूमसमोर जाऊन थांबलो. त्यावेळेस मावशी तिच्या साडीचा पदर खाली करून कमरेवर बाम लावत होती. तिला अशा अवस्थेत बघून मी माझी नजर इकडे तिकडे करू लागलो. तेव्हाच मावशीचे लक्ष माझ्याकडे आले. मावशीने लगेच तिचा पदर ठीक केला आणि मला म्हणाली, अरे रवी, दरवाजात उभा राहून काय बघतोस? आतमध्ये ये. मी आतमध्ये गेल्यानंतर मावशीने माझ्या हातात बाम ठेवत मला म्हणाले, रवी, बरं झालं तू वेळेत आलास. माझी पाठ आणि कंबर खूपच दुखत आहे. माझ्या कमरेला जराही बाम लावतोस का? ती म्हणाले, ठीक आहे मावशी. त्यानंतर मावशी पलंगावर पालथी झोपली आणि तिने साडी थोडीशी खाली केली. मी मावशीच्या गोऱ्या कमरेवर बाम लावून सोडू लागलो. मावशीची कोरी अशी मुलायम त्वचा माझ्या हाताला लागताच माझ्या मनात मावशीबद्दल नको त्या भावना उमटू लागल्या होत्या. मी त्या कंट्रोल करू लागलो. मावशी अशा अवस्थेत झोपली होती की तिची सुंदरता माझ्या नजरेत घर करून राहिली होती. माझे हात थोड्या क्षणासाठी थांबले आणि तिची सुंदरता निहारू लागलो. तेव्हाच मावशी माझ्याकडे बघून मला म्हणाले, रवी, तू माझ्या सुंदरतेवर लक्ष द्यायला इथे आला आहेस का? तिचे बोलणं ऐकून मी मावशीला म्हणालो, नाही मावशी, मी तुम्हाला काही विचारणार होतो. मावशी म्हणाली, मग विचार ना. मी मावशीला म्हणालो, मावशी, थँक्यू. तुझ्यामुळे आज पप्पांनी मला पहिल्यांदा सॉरी म्हणाले.
आता यापुढे मला पप्पा कधीच ओरडणार नाहीत. मावशी म्हणाली, काही हरकत नाही रवी, मी तुला लहानपणापासूनच ओळखते. तू खूप साधा भोळा आहे. तू छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतोस. एवढ्या छोट्या गोष्टींचा विचार नाही करत बसायचो. मावशीचे हे बोलणं ऐकून मी चकितच झालो, कारण मावशी मला खूपच ओळखत होती. मग मी मावशीच्या रूममधून जायला निघालो, तेव्हाच मावशीने माझा हात पकडून मला म्हणाली, अरे एक मिनिट थांब, माझ्या गळ्यात जरा हे लॉकेट घालतोस का? मी हो म्हणून मावशीच्या हातातून ते लॉकेट घेतलं आणि मावशीने त्याचे लांब केस पुढे घेतले. तेव्हा मावशीची गोरी पाठ स्पष्ट दिसत होती. जेव्हा ती मावशीच्या गळ्यात लॉकेट घालू लागलो, तेव्हा माझ्या हाताचा स्पर्श मावशीच्या गोऱ्या पाठीवर होऊ लागला. तिच्या पाठीवर एक एक अशी तीव्र कळ येत होती आणि आणि तिच्या पाठीवर काही तीळ गोऱ्या पाठीवर खूपच उमटून दिसत होते. लॉकेट घालताना मी मावशीच्या पाठीवरून हात फिरवू लागलो. मला त्यावेळी समजत नव्हते की माझ्यासोबत नक्की काय होत आहे. मी मावशीला लॉकेट घातले आणि लगेच माझ्या रूममध्ये निघून आलो. थोड्याच वेळाने मला मावशीचा आवाज आला. मावशी मला म्हणाली, मी जरा बाजारात जाऊन येते. मला माझ्यासाठी कपडे आणि तुझ्या आईसाठी काही गोळ्या औषधं घेऊन यायचे आहेत. तोपर्यंत तू तुझ्या आईची काळजी घे आणि घरात लक्ष राहू दे. मी हा म्हणून माझ्या रूममध्ये बसलो. मावशीकडे तिची स्कूटी होतीच. ती तिच्या स्कूटीने बाजारात गेली. मोबाईल बघता बघता मला कधी झोप लागली काही समजलंच नाही आणि मी 2-3 तास झोपी गेलो. जेव्हा मला जाग आली तेव्हा घर खूप शांत वाटत होतं. म्हणून मी मावशी आली की नाही ते पाहण्याच्या रूमकडे गेलो, तर मावशीच्या रूमचा दरवाजा नेहमीसारखा उघडाच असायचा. जेव्हा मी दरवाजातून आत पाहिले तेव्हा मावशीला विभिन्न कपड्यामध्ये पाहिले. ती खूप छोटे कपडे घालून आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती. तिने आज स्वतःसाठी खूप छान कपडे घेतले होते. जेव्हा मी तिथून जाऊ लागलो तेव्हा मावशीची नजर फक्त माझ्याकडे गेली आणि मावशी मला म्हणाली, रवी, दरवाजात का उभा आहेस? आतमध्ये ये. हे कपडे माझ्यावर कसे दिसतात ते मला सांग. मी माझी नजर खाली घालूनच मावशीला म्हणालो, छान दिसतात मावशी. त्यानंतर मावशी मला म्हणाली, रवी, 2च मिनिट, मी आता हे सगळे कपडे ट्राय करते. मला सांग यातला कोणता ड्रेस माझ्यावर सगळ्यात छान दिसेल. मी ठीक आहे असं म्हणून पलंगावर बसून मावशीची वाट पाहू लागलो. मावशी एक एक कपडे बाथरूममध्ये ट्राय करून माझ्यासमोर येऊन उभी राहू लागली. असं करता करता 3-4 ड्रेस मावशीने ट्राय केले होते. मावशी बाथरूममध्ये कपडे ट्राय करताना एकदमच तिचा किंचाळण्याचा आवाज आला. म्हणून मी बाथरूममध्ये गेलो. पाहतो तर काय, मावशीच्या अंगावर एकदम छोटे छोटे कपडे होते आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. मला आलेलं पाहून मावशीने एकदम मला घट्ट मिठी मारली. मावशी मला असं चिपकलेलं पाहून माझ्यावर कंट्रोल राहिलाच नाही. तरी मी स्वतःला सावरून मावशीला विचारले, काय झालं मावशी? तेव्हाच मावशी भिंतीकडे बोट करून मला म्हणाली, पाल, मला पालीची खूप भीती वाटते. तिला इकडून घालव बरं. मी बाथरूममधल्या टॉयलेट ब्रशने पालीला तिकडून खिडकीतून घालून दिले. तेव्हाही मावशीने मला घट्ट मिठी मारली होती. तिच्या शरीराचा तो मादक स्पर्श माझ्या शरीराला होत होता. ते खूपच नरम वाटत होते. पाल निघून गेल्यावर मी मावशीला माझ्यापासून दूर केले आणि मावशीला वरून खाली त्या ड्रेसमध्ये पाहू लागलो. मावशी मला म्हणाले, रवी, मी या ड्रेसमध्ये कशी दिसते? मी मावशीला म्हणालो, मावशी, तुम्ही या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसता. त्यानंतर मावशी मला म्हणाली, मग आता मला सांग कोणता ड्रेस माझ्यावर सगळ्यात छान दिसतो? मी मावशीला म्हणालो, मावशी, हाच ड्रेस तुमच्यावर सगळ्यात छान दिसतो. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये निघून आलो. आता रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच मी माझ्या रूममध्ये निघून आलो, कारण मला अभ्यास करायचा होता. थोडा वेळ अभ्यास करून झाल्यावर मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण मला झोप काही येतच नव्हती. म्हणून मी विचार केला की मावशीच्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ मावशीसोबत गप्पा मारावेत म्हणून. मी मावशीच्या रूमकडे गेलो. मावशीच्या रूमचा दरवाजा उघडाच होता. मावशी त्याच ड्रेसमध्ये उभी होती ज्या ड्रेसमध्ये तिने मला घट्ट मिठी मारली होती. मावशी त्या ड्रेसमध्ये माझ्या पप्पांच्या समोर उभी राहिली होती. मला समजत नव्हते की पप्पा एवढ्या रात्री मावशीच्या रूममध्ये काय करत असतील म्हणून. पप्पाचा हात मावशीच्या गळ्यात होता आणि जसे ते त्यांच्या रूममधून बाहेर येऊ लागले तेव्हा मी लगेच भिंतीमागे लपून बसलो. पप्पा मावशीच्या रूममधून त्यांच्या रूममध्ये निघून गेले. त्यानंतर मी मावशीच्या रूममध्ये बघितले. ती तिच्या पलंगावर मोबाईल बघत बसली होती. तिच्याशी गप्पा मारण्यासाठी म्हणून मी तिच्या रूममध्ये गेलो आणि आतून दरवाजा बंद केला. मावशी मला विचारू लागली, रवी, तू अजून झोपला नाहीस का? मी मावशीला म्हणालो, नाही मावशी, मला अजून झोपच येत नाही, म्हणून मी तुझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे आलो आहे. तेव्हा मावशी मला म्हणाली, मला पण झोपच येत नाही बघ रवी, ये बस माझ्या बाजूला. मी मावशीच्या बाजूला जाऊन बसलो. मी मावशीला विचारले, मावशी, एवढ्या रात्री पप्पा इथे काय येत असतात? तेव्हा मावशी विषय बदलत दुसरंच काही बोलायला चालू केली. आता मला फक्त तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या. मी मावशीला विचारलं, मावशी, ती एवढी सुंदर आहेस, पण तू अजून लग्न का केलं नाहीस? तेव्हा ती स्मित हास्य करत मला म्हणाली, रवी, माझं लग्न न करण्यामागे खूप मोठं कारण आहे. तुला ते नाही समजणार. असं म्हणून मावशीने
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही. मी मावशीला म्हणालो, मावशी तुलाही असं वाटत असेल ना की तुझा पण एखादा परिवार असावा? तेव्हा मावशी मला म्हणाले, अरे तुझ्या आईचा परिवार हाच माझा परिवार आहे ना. मला पण कधी कधी नवऱ्याची कमी भासते. तुला या गोष्टी नाही समजणार कारण तू अजून लहान आहेस. तेव्हा मी मावशीला म्हणालो, मावशी मी लहान नाही, मी मोठा आहे. मला सगळ्या गोष्टी समजतात. माझं बोलणं ऐकून मावशी मला म्हणाली, रवी मला पण असं वाटतं की माझ्या पण आयुष्यात कोणीतरी असा पुरुष पाहिजे जो माझी काळजी करेल, माझ्यावर खूप प्रेम करेल, माझ्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करेल. त्यावेळेस मावशीने माझा हात तिच्या हातात घेतला होता. तेव्हा मला असं वाटलं की मावशीच्या याच अदांवर पप्पा तिच्यावर फिदा होत असणार. त्यानंतर मावशी मला म्हणाली, चल आता आपण दोघे झोपूयात, मला झोप येत आहे. मी म्हणालो, मावशी मला अजून झोप येत नाही. तेव्हा मावशी मला ठीक आहे म्हणाली, मी तुला एक गोळी देते. ही गोळी घेतल्यानंतर तुला मोठे झाल्यासारखे वाटेल आणि तू ते करू शकशील जे मोठे माणसं करतात. मी मावशीला म्हणालो, मावशी तुला माझ्यापासून काय पाहिजे? तेव्हा मावशी म्हणाली, तुला हे असं समजणार नाही, मी लगेच आले. असं म्हणून मावशी उठून किचनमध्ये गेली आणि किचनमधून एक दुधाचा ग्लास घेऊनच आली. माझ्यासमोर तिने दुधाचा ग्लासमध्ये एक गोळी टाकली आणि मावशी मला म्हणाली, ही गोळी घेताच तुला स्वतःला खूप मोठं झाल्यासारखं जाणवेल. मी तर दूध पिले. माझ्या डोळ्यासमोर आता एक एक प्रकारची नशा येऊ लागली आणि तेव्हाच मावशीने मला मिठी मारली. मला समजतच नव्हतं की माझ्यासोबत काय होत आहे आणि मी काही स्वतःच्या भानातच नव्हतो. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की मावशी माझ्या बाजूला नको त्या अवस्थेत झोपलेली आहे. ती खूप छोट्या कपड्यांमध्ये होती. सकाळी पप्पा ऑफिसमध्ये निघून गेले होते. मी लगेच कपडे घालून माझ्या रूममध्ये निघून आलो. आता मला समजतच नव्हते की माझ्यामध्ये आणि मावशीमध्ये रात्री काय झालं असेल. मला याबद्दल मावशीला बोलायचं होतं म्हणून मी मावशीच्या रूममध्ये गेलो. त्यावेळेस नुकतीच मावशी तयार होऊन आरशासमोर बसून मेकअप करत होती. मावशी तर आज खूपच सुंदर दिसत होती. मी मावशीजवळ जात होतो तेव्हाच मावशी मला थांबत म्हणाली, तू माझ्याजवळ येण्याआधी तुझ्या पप्पांना माझ्याशी लग्न करायला म्हणावे लागेल. तुझ्या पप्पांना एक चांगली बायको आणि तुझी काळजी घेण्यासाठी आईची गरज आहे. मी तुला आणि तुझ्या पप्पांची खूप काळजी घेईन. आता तू मोठा झाला आहेस ना, तुला समजायला पाहिजे की तुझ्या पप्पांचा एकटेपणा कसा घालवायचा. पण मला मावशीला माझी आई बनवायचं नव्हतं म्हणून मी मावशीला म्हणालो, मला तुला आई बनवण्याची इच्छा नाही आहे. त्यावेळी ती मला धमकी देत म्हणाली, जर तू माझं लग्न तुझ्या पप्पांशी करायला तयार झाला नाहीस तर मी काल रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते सगळं तुझ्या पप्पांना सांगेन ना. त्यावेळेस मी मावशीच्या त्या बोलण्यावर हसू लागलो कारण मावशीला माझ्या हसण्यामागचं कारण समजलेच नाही. मी मावशीला म्हणालो, मावशी तू माझ्या पप्पांना या गोष्टीबद्दल सांगितलंस तरी माझे पप्पा तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीत. उलट ते तुलाच घरातून बाहेर हाकलून देतील. त्यानंतर मी रागात मोबाईल घेऊन पप्पांना फोन केला आणि घरी येण्यास सांगितले. थोड्याच वेळात पप्पा मावशीच्या रूममध्ये आले. त्यांना बघून मावशी एकदम चकित झाली. पप्पांना बघून मी मुद्दाम पप्पाच्या मागे लपून पप्पांना सगळं काही सांगू लागली. रवी माझ्यासोबत जबरदस्ती करत आहे. पण पप्पा मावशीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच नाही. पप्पा मला म्हणाले, रवीने मला आधीच सगळं काही सांगितलं आहे की तू इथे कशासाठी आली आहेस. तू तुझ्या स्वार्थासाठी रवीचा पण फायदा घेतलास. तेव्हा मी पप्पांना विचारलं, पप्पा तुम्ही सारखं मावशींसोबत त्यांच्या रूममध्ये काय करत होतात? तेव्हा पप्पा मला म्हणाले, ते मावशीच्या त्यांच्या रूममध्ये रात्री त्याच्या आईची ड्रेसिंग करण्यासाठी बोलवत होते आणि तो रोडण्याचा आवाज आईचा होता कारण आईला ड्रेसिंग करताना वेदना होत होत्या. मावशीला पप्पांवर एकतर्फी प्रेम होते आणि त्यासाठी मावशीने अजूनपर्यंत लग्न केलेच नव्हते. मावशी माझ्या आईची चुलत छोटी बहीण होती. त्या दोघींचे नातं तुटू नये म्हणून पप्पाने मावशी खरं आईपासून लपवले होते. जेव्हा आईचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मावशीने या संधीचा फायदा घेऊन पप्पांसोबत लग्न करण्याचा विचार करू लागली होती. पप्पाने रागाच्या भरात मावशीला घरातून बाहेर काढले. आईची वाईट वेळेतही पप्पा आईच्यासोबत होते. आईची साथ काही त्यांनी सोडली नाही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं. अगोदर सबस्क्राईब करा.